मात्र अपयश आलं। यावेळेस मात्र तुम्हाला यश मिळालेलं आहे, खासदार म्हणून तुम्ही दिल्लीत आलेला आहात। आपली पहिली प्रतिक्रिया? आज दिल्लीत येताना जो आनंद होतोय की ज्या बीड जिल्ह्याच्या माझ्या जनतेनं माझ्यावर प्रेम करून मला विजय होण्यासाठी जो आशीर्वाद दिला, त्या जनतेच्या जीवावर त्या आशीर्वादावर मी दिल्लीमध्ये आज एक खासदार म्हणून उतरलेलो आहे। या गोष्टीचा आनंद मला आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण असेल आज, की आज विमानात बसतानाच प्रोटोकॉल सुरू झाला, की आज इथे येईपर्यंत आणि सर्वजण दिल्लीच्या जमिनीवर पाय ठेवताना माझ्या बीडचा स्वाभिमान आणि सन्मान मी राखेल असा शब्द माझ्या बीड जिल्ह्याच्या जिल्हावासियांना देतो। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। काय नक्की बीड जिल्ह्याचा जो राहिलेला बॅकलॉग आहे तो आता तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे। कोणकोणत्या कामांना तुम्ही प्राधान्य देणार आहात? आता संसदेचं सुरुवातीला तुम्हाला शपथ दिली जाईल, त्यानंतर अधिवेशन सुरू होईल, काय नेमके मुद्दे असतील? बीड जिल्ह्यातलं मागासलेपण जे बीड जिल्ह्याचं आहे ते घालवायसाठी ज्या ज्या घटना आपल्याला बीड जिल्ह्यासाठी करावं लागतील ते विकासाची कामे मी करणार आहे। बीड जिल्हा जिचं नाव मागासलेपण करून ठेवलेलं आहे, ते मागासलेपण घालविण्यासाठी बऱ्याच काही योजना आहेत। विशेष म्हणजे माझ्या लहानपणापासून रेल्वेचा विषय आहे, तो रेल्वेचा विषय माझ्या कारकिर्दीमध्ये मी पूर्ण करून रेल्वे करणार। नॅशनल हायवेचे विषय भरपूर आहेत, मी जी काही निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये बोललो ते सर्व विषय मी एकदम कडाला नेऊन ते प्रामाणिकपणे लवकरात लवकर कसे सुटतील याच्यासाठी काम करणार। निवडणुकीच्या आधी खरं तर राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांवरती कारवाई झाली केंद्रीय यंत्रणांची, विशेषतः अजित पवारांबरोबरचे जे सहकारी होते प्रफुल्ल पटेल, त्यांना आता ट्रिब्युनलनं खरं तर आता मोकळीक दिलेली आहे, म्हणजे त्यांची त्याच्यातून सुटका केलेली आहे की आधी इक्बाल मिर्ची प्रकरणामध्ये त्यांची जी प्रॉपर्टी होती जे जप्तीच्या आधीच दिलेली होते त्या ट्रिब्युनलनं रद्द केले। तुम्हाला काय वाटतं नेमकं कशामुळे हे झालं? वेट अँड सी, वेळ आल्यावर बोलू। आज फक्त मी खासदार म्हणून आजच आलो आहे, मला थोडा वेळ द्या, त्याच्यावर बोलू आपण। अजित पवारांनी काल बारामती लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर बैठक बोलवलेली होती, त्याला जवळपास 5 आमदार गैरहजर होते। दादा असं म्हणतात की बारामतीतल्या पराभवाची जबाबदारी मी घेतो, मीच बारामतीमध्ये कमी पडलो। तुम्हाला काय वाटतं अजित पवार नक्की कुठे कमी पडले? तुमच्यासुद्धा मतदारसंघामध्ये सभा घेतल्या, तुमच्यावरती सुद्धा दादांनी बरीच टीका केली। नाही, आदरणीय दादानी जर कबूल केलं असेल, मी काय बघितलं नाही त्यांनी काय बोलले, त्यांची पत्रकार परिषद किंवा त्यांची मिटिंग हे मला माहीत नाही, पण दादानी जर कबूल केलं असेल तर ते तुमच्याविषयी मी त्याच्यावर काही बोलणार नाही। माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी माझ्या विरोधात बोलले तर तो एक प्रचाराचा भाग आहे, त्यांना बोलणं गरजेचं आहे, त्याचे असं वाटलं असेल त्याच्यामुळे ते बोलले असतील। मला त्यांच्यासारख्या एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलायचं आज तरी नाही, बघू आता पुढं काय होतं त्याच्यानंतर। आज मी फक्त विकास आणि माझ्या बीड जिल्ह्याचा विकास करणं हेच माझं ध्येय आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर। शेवटचा प्रश्न, अजित पवारांनी आतापासूनच खरं तर आता विधानसभेच्या कामाला लागा असं सांगितलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये आता पुढचे जे शरदचंद्र पवार पक्षाचे आहे ते वाटचाल कशी असेल? विधानसभेतलं काय चित्र पाहायला मिळेल, विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये महाविकास आहे? मी तुम्हाला पहिल्यांदा विनम्र असं सांगू इच्छितो की बीड जिल्हा हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाला मानणारा जिल्हा आहे। बीड जिल्ह्याने वेळोवेळी दाखवून दिलं आहे की आम्ही आदरणीय पवार साहेबासोबत आहोत। येस काँग्रेस स्थापन केली त्यावेळीसुद्धा सर्वजण निघून गेले होते, पूर्णची पूर्ण आमदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे निवडून आले। त्याच्यानंतरच्या काळामध्ये काय झालं तर मागच्या एकदा 2004ला 5 आमदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्याने दिले। मागच्या वेळेससुद्धा एवढी परिस्थिती उलटी सुलटी असतानासुद्धा 4 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांना निवडून दिले। यावेळेस सगळे गेल्याच्यानंतर खासदार